अरे काळ कुत्र पण नाही महाराज. अरे तू आहे ना मग काळा कुत्रा नाही काय म्हणतोय ना इकडे प्रधानजी. काळा कुत्रा नाही कसं कुठं होता कुठे तुम्ही? मुजरा महाराज. मुजरा सकाळच्या वेळेला मुजरा रात्री तसला नाही दरबारी मुजरा म्हटलं. दरबारी मुजरा उलटला होता कुठे तुम्ही? मी राणी साहेबांच्या बरोबर जरासं लपंड डाव खेळत होतो. वा त्याला लग्न करायचं आम्ही आणि तुम्ही गॅमा करत हिंडायचं. राज्याची हालवाल कशी चालली? हाल हवाला एकदम मस्त आहे. काय खोटं बोलताय? राज्यात मलेरियानं थैमान घातलाय. मलेरियानं थैमान घातलंय ना याला जनता जबाबदार आहे. जनता कशी जबाबदार आहे? ती संतांची शिकवण मानत नाहीत ना. संतांची शिकवण मानत नाही म्हणजे काय संतांनी करतात? आपल्या सांगून ठेवलेला आहे मलेरियावरचा इलाज. त्यांनी काय? सांगितलेलं आहे मोह माया मद मच्छर यापासून दूर राहा. संतांनी सांगितलंय मच्छरांपासून दूर राहा. मी वाचलंय. तुम्ही लपंडावच खेळा. तुम्ही त्याच लायकीचे आहेत. अरे मलेरियाने थैमान घातलाय, स्वाईन फ्लू न थैमान घातलाय. आता पावसानं जरी महाराष्ट्र कूल केलेला असला तरी पैशाच्या कॉमनवेल्थनं एकदम हॉट केलाय. कलमाडीवर गेला होता का? काय म्हणाला? कलमाडीवर गेला होता काय? म्हणजे अरे काल माडीवर गेला होता काय? यायला काय काय महाराज तुमची माफी मागून एक बोलू? बोला. नाही तिजोरीतले कोटी कोटी जरी संपत चाललेले असले ना तरी हल्ली तुमच्या शब्दांमधल्या कोट्या वाढत चालल्यात बरं का. हा, ते फू बाय फू कार्यक्रमामुळे आपल्याला लय आवडतो फू बाय फू कार्यक्रम म्हणून आलो इथं. तुम्हालाच काय महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आवडतो हा कार्यक्रम. आणि त्यातल्या विजेत्यांना बक्षीस देण्यासाठी इथं बोलवलं मला झी मराठीनं. काय सांगताय? बक्षीस अनाऊन्स करू काय? मग करून टाका. सर्व विजेत्यांसाठी हा बक्षीस आहे. हा वाचू दे ना. मला माहित असतं तर मीच नसतो का घेऊन गेलो. घेऊन दिलाय मला. झी मराठी तर्फे तिन्ही उपविजेत्या जोड्यांना मिळेल 1 लाख रुपयाचा धनादेश. क्या बात है. आणि झी मराठी तर्फे विजेत्या जोडीला मिळेल 2 लाख रुपयाचा धनादेश. वाह. शिवाय स्मिथ अँड जोन्स कडून 2 LCD टीव्ही. क्या बात बघा है. फू बाय फू. बघा फू बाय फू. 2-2 टीव्ही घेऊन फू बाय फू बघा. बघा क्या बघा बात बघा. है. आता काय आम्ही बघायचं का? महाराज मी काय म्हणतोय काय म्हणताय? की हे बक्षिसाची रक्कम तुम्ही सांगितलेली आहे. हा. तुमचं काम आता झालेलं आहे. नाही नाही मी बक्षीस द्यायला पण येणार आहे. नाही 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 त्यासाठी मान्यवर मंडळी आलेली आहेत. ते मग काम आम्ही ते काय करा. मान्यवर नाही काय? हे मान्यवर आहे आमच्या. नाही, ठीक आहे महाराज ते आम्हाला कळलेलं आहे. तुम्ही समोर बसून हा कार्यक्रम बघा ना. फुकटात बघायला मिळतं तर कशाला बाकीचं बोलताय का? झी मराठीनं बोलवलंय मला. फुकटात म्हणू नका. कारण बसतोय तिकडे. बसा, बसा. प्रधानजी बसा बसा. आणि सारखं लपंडाव खेळू नका राणी बरोबर. आमच्यासाठी ठेवा थोडीशी दिली. नाही महाराज. वा तर महाराजांनी धमाल प्राइजेस डिक्लेअर केलेली आहेत. आणि आता इथे येणार आहे एक बाई जिचं 2-3 महिन्यांपूर्वी ऑपरेशन झालंय बरं का. आणि त्या ऑपरेशनचे साईड इफेक्ट तिला आत्ता जाणवायला लागले आहेत. बघूया तिला काय झालंय. येत आहेत दिगंबर आणि आरती. चिकनी कोकिळेचा गळा बाय माझ्या बकरीला. बाय माझ्या बकरीला. बाय माझ्या बकरीला. बाय माझ्या बकरीला. समजांचा लाभलाय गळा. बाय माझ्या बकरीला. समजांचा लाभलाय गळा. आला ग माय नाल. अरे व्यवस्थित वाजव ना. पडायला पिकला बा. पडायला. अरे मीटर मध्ये वाजवता येत नाही. फुबाई फुला वाजवायला आला. पुढच्या सीझनला काढूनच टाकणार तुला. बोला डॉक्टर. तुम्हाला कुत्रा चावलाय की मांजर? शाहरुख खान. शाहरुख खान नाही हो डॉक्टर. तुम्ही मला ओळखलं नाही. तुम्हाला ओळखायला तुम्ही काय सेलिब्रिटी आहे काय? याद करो डॉक्टर. थोडा बाजू में होके करो. 6 महिन्यांपूर्वी छिन्न विछिन्न अवस्थेत तुमच्या हॉस्पिटल मध्ये मला घेऊन आले होते हो. तुम्ही माझं ऑपरेशन केलं आणि मी बरी झाले. कसं शक्य आहे? सहजासहजी असं होत नाही. काय बोलताय हे? मी केलं होतं ऑपरेशन. मग काय? मी काय तुम्हाला डेली सोप मधली नटी वाटली का?
याददाश्त जायला बिल द्यायला आलात बिल फाडायला आले. अहो इथून गेल्यापासून माझे वेगवेगळे प्रॉब्लेम सुरू झाले डॉक्टर. प्रॉब्लेम होणारच. काय? माणूस आणि मशीन हा. एकदा सर्व्हिसिंगला टाकला की प्रॉब्लेम होणारच. हा. नाहीतर मॅकॅनिक आणि काय? डॉक्टर कसे जगणार. अहो डॉक्टर तुम्हाला सांगते अहो डॉक्टर तुम्हाला सांगते अम्मा. डॉक्टर तुम्हाला सांगते माझ्या अँटिनावर फक्त अॅनिमल चॅनल दिसतो. आधी ना मी नॉर्मल बाई सारखी बाई होते, आता मी ऍबनॉर्मल झाले. वेगवेगळे आवाज काढते डॉक्टर. चॅनल बदलून मिळणार नाही. काय चॅनल काय अजून काही त्रास. त्रास? अहो रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही. जाऊ दे रडू नका डॉक्टर. वाचलो. कोणाचा लागतो डोळ्याला डोळा. फालतू जोक करू नका डॉक्टर. रात्रीची झोप येत नाही मला. मग गोळ्या घ्या. ते नंतर ना. झोपेच्या गोळ्या घ्या. घेते. जास्त घेऊ नका नाही तर कायमचे झोपाल. जाऊ दे रडू नका डॉक्टर. वाचलो. अजून काही त्रास. त्रास काय किती प्रयत्न केले ना तरी डोळे मिटतच नाही हो. असे टक्क उघडेच्या उघडेच राहत. चक्कन स्पेशल केस आहे. नाव काय तुमचं. बैरागी. धंदा नाही विचारला नाव. डॉक्टर हे नावच आहे माझं. बैजाबाई राजाराम गिरपडे. तुमच्या फाईल मध्ये असेल चेक करा तुम्ही. कमाल आहे. कमळ कमाल कमाल आहे. आहे. तुम्ही जेव्हा आमच्याकडे आलात ना तेव्हा तुमच्या डोळ्याचे हेडलाईट फुटले होते म्हणून तुम्हाला घुबड्याचे डोळे लावले. आऊल तेवढंच होतं स्टॉक मध्ये. तरीच म्हटलं रात्रीचं एवढं मला स्पष्ट कसं दिसतं. अजून आहे ना तुम्हाला सांगते सारखं रवंत करावंसं वाटतं. गवत दिसलं की आपोआप तोंड उघडत. काय म्हणते ते शाकाहारी शरीराला मस्त. करा. आता काय तोंडात बसून चेक करणार. तेवढा वेळ कुठे माझ्याकडे. जीभ दाखवा. पूर्ण जीभ दाखवा. जीभ आहे का घसरगुंडी. तुम्हाला म्हशीची जीभ लावली आहे. म्हशीची जीभ. तरीच म्हंटल माझ्या मुलाला हल्ली मी चाटून स्वच्छ करते. अजून काही त्रास आहे ना. चिखल बघितलं ना की लोळावसच वाटतं मला. वाटणार तुमची किडनी बदलली आहे. आता किडनीचा आणि चिखलात लोळण्याचा काय संबंध आहे हो. डुकराची लावली आहे किडनी. डॉक्टर किती डुक्कर इथे लिहिलंय. डॉक्टर अजून काय काय बदलत माझं सांगा. तुमच्या बरगड्या बकऱ्याच्या आहेत. तुमचे दात राणग्याचे आहेत. तरीच हल्ली ना मला कच्चं मटण खावंसं वाटतं. आणि तुमची पायाची हाड गाढवाची आहे. आणि तुमचा मेंदू पांजीचा आहे. चिंपांजीचा आहे. काय करताय डॉक्टर. अजून बरेच अवयव बदलले आहेत. 1 वर्षांनी कळेल. माझं ऑपरेशन करताना तुम्हाला एखाद्या माणसाच्या बॉडीचा पार्ट नाही मिळाला. कसं मिळणार. मी तुमच्या नातेवाईकांना सांगत होतो मी जनरल फिजिशियन डॉक्टर नाही हो. जनरल सर्जन डॉक्टर जनावरांचा डॉक्टर आहे. वा 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 मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स. आणि तुमचा परफॉर्मन्स बघण्यासाठी खास आमचे महाराज आलेले आहेत. महाराज कसा वाटला हा परफॉर्मन्स फार मस्त होता. पण आपल्याकडे काय पाहुणे आलेले आहेत आपण त्यांना विचारूया परफॉर्मन्स कसा वाटला ते. आपण अश्विनी भावेना पहिल्यांदा विचारूया. जबरदस्त. खूपच मजा येते. सगळेच परफॉर्मन्स खूपच सुंदर करतात. म्हणजे हसून हसून खाली पडायचं बाकी होता मी आता. गुड लक टू ऑल ऑफ यू. थँक्यू. क्या बात है. आता हृदयाची धडधड थोडीशी वाढलेली असेल तुमच्या, कारण आता निकाल जवळ यायला लागलेला आहे. तेव्हा निकालासाठी सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.